मुंबई के बोरीवली मागा थाने से थाना टनल रोड प्रोजेक्ट के अंतर्गत बाधित होने वाले मागा थाने झोपड़पट्टी रहवासियों को एमएमआरडी की तरफ से 6 अक्टूबर 2025 से 8 अक्टूबर 2025 तक घर खाली करने का नोटिस जारी किया है और अस्थायी रूप से एमएमआरडीए ने शिव शाही पुनर्वसन परियोजना गणेश नगर कांदिवली में आवंटित किया है। बाधित रहवासियों में उनका घर छीन जाने का डर सता रहा है, जिसे लेकर रहवासियों ने पूर्व सांसद गोपाल शेट्टी से गुहार लगाई है। आइए नजर डालते हैं सुप्रीम समाचार की इस खास रिपोर्ट पर। मुद्दा बोरीवली मुलुंड भुयारी मार्गाचा भूमिपूजन नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि गेले वर्षभरापासून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, अन्य पक्षातल्या लोकांचा बैठका एमएमआरडीए च्या कार्यालयात, एसआरएच्या कार्यालयात घेण्यात आलं आणि एकूणच सर्वांनी ठरवलं बाबा सर्व लोक जायला तयार आहेत। त्यांना आता टेम्पररी जागा आजूबाजूला कुठेतरी द्यायला पाहिजे आणि मग परमनंट जागा सुद्धा सरकारच्या नियमाप्रमाणेच आजूबाजूला द्यायला पाहिजे, हे चर्चा झालेली आहे। एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मान्य सुद्धा केलेले आहे। परंतु इतका मोठा वस्ती आहे तर अनेक लोक, अनेक राजकीय पक्षातले विचाराचे लोक आहेत, अनेक नेते आहेत, प्रत्येक जण आपला डोका चालवत असतो आणि म्हणून सरकारलाही स्वतःचं काम करावंच लागतो आणि म्हणून 25 तारखेला नोटीस देऊन सर्वांनी फॉर्म भरा, भाडा ज्याला पाहिजे त्यांनी भाडा घ्या आणि पर्याय जागा देऊ अशा प्रकारचं एक पत्र पाठवलं आणि त्याची तारीख आज संपली, म्हणजे उद्या आता परत डिमॉलिशनला येणार अशा प्रकारचं एक वातावरण इथे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं आहे। मला कळतात, मी ताबडतोब डेप्युटी कलेक्टर रोहिणी जी आहे त्यांच्याशी बोललो, संजय मुखर्जींना पत्र पाठवून मी सांगितलं लोक तयार आहेत, परंतु दिवाळी सुद्धा आहे आणि आपल्याला नोव्हेंबरला भूमिपूजन करायचं आहे, तर दिवाळीपर्यंत एवढा घाई करू नका अशा प्रकारचा मी त्यांना विनंती केलेली आहे। मला असं वाटतं ते माझ्या विनंतीला मान्य करतील, कारण आमदार साहेबांनी सांगितलं, प्रवीण दरेकरनी सांगितलंय, प्रकाश सुर्वेनी सांगितलंय, अनेक लोकांनी सांगितलंय आणि ते मान्य करतील असा मला विश्वास आहे। परंतु मी लोकांनाही हे विनंती करतो, दिवाळी आपण साजरा चांगल्यापणे करूया। ज्यांना दिवाळीच्या अगोदरही भाडा घेऊन कुठे शिफ्ट होता असेल तर त्यांनी शिफ्ट व्हावं। एमएमआरडीएचे लोक आजूबाजूलाच कुठे टेम्पररी घर आपल्याला देत असेल तर ते घेऊन शिफ्ट व्हावं, कारण त्या नवीन घरातच दिवाळी साजरा केलेली बरं आहे। परंतु काही कारणांनी जर होत नसेल तर दिवाळीपर्यंत तोडकाम करू नका अशा प्रकारचं आपण विनंती, निवेदन संजय मुखर्जींना केलेलं आहे। ते मानतील असा माझा पुन्हा एकदा सांगतो माझा विश्वास आहे। परंतु लोकांनी सुद्धा ह्या कामात सहकार्य करा, कारण बँड्रा ते चर्चगेट आता जो कोस्टल रोड झालेला आहे 15 मिनिटात आपण पोहोचतो, तसंच हा भुयारी मार्ग झाला का अर्धा तासात आपल्याला मुलुंडला पोहोचता येणार। इतका मोठा सरकार काम करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडचण न होता जर प्रश्न सुटत असेल तर आपण शासनाला मदत सुद्धा सर्वांनी केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। गोपाल शेट्टी जी हमारे पूर्व खासदार रहे हैं और उनपे हमने पहले से ही बहुत विश्वास दिखाया है। वो अभी हमारे लिए लास्ट मौके पे यहाँ पे खड़े रहे, उसके लिए उनको दिल से धन्यवाद है। बट हमारी उनसे भी एक ही अपेक्षा है कि वो हमें यहाँ की जो पीएपी फ्लैट्स है वो अवेलेबल कर दे। सरकार के काम में हमें कोई भी दखल अंदाजी नहीं करनी है, उनका काम जल्दी पूरा हो ये हमारी भी इच्छा है। बट वो काम करते समय यहाँ के जो गरीब लोग हैं, यहाँ के जो झोपड़ी वाले हैं, उनको कोई नुकसान ना पहुंचे, उनका कोई घर का नुकसान ना हो और उनको एक न्याय मिले, ऐसी हमारी एक भावना है। गोपाल शेट्टी पूर्वी खासदार आहेत, त्यांच्यावर विश्वास आपल्याकडे आहे। आम्ही एकदा त्यांच्याकडे गेलो होतो, पण नंतर लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की गोपाल शेट्टी त्या खासदार नाही, ते काय करणार असं लोक म्हणजे भरम म्हटलं। तर गोपाल शेट्टी पूर्वी खासदार आहेत, त्यांना सलम झोपडपट्टीचा चांगला अनुभव आहे। केतकी पाडा इकडे सर्व त्यांनी गरीब लोकांना सुकला कंपाऊंड या सगळं मदतनीस लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे। तर आम्हाला पण त्याच्यावर अपेक्षा आहे की त्यांनी पाठपुरावा करून आता मुखर्जी साहेबांनी त्यांनी निवेदन दिलेलं आहे व दिवाळी दसरा आहेत, त्यामुळे ते स्थगित करून देण्यात यावं आणि तोपर्यंत थांबण्यात असा अर्ज दिलाय। ते आम्ही आमच्याकडे येलं, आम्ही सर्वांना ते वाटून देणार आहे। जेपर्यंत आपल्याला हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत इकडे हालत नाही। आम्ही लोक मोर्चा आंदोलन करायला आम्ही तयारी आहोत। गोपाल शेट्टी सर करणार आहे काम। आम्हाला पीएपीची अपेक्षा, आम्ही काय दुसरी अपेक्षा केलेली नाहीत। आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं नाही केलेलं। आम्हाला पीएपी पाहिजे तर आम्हाला पीएपीचे ते अपेक्षा गोपाल शेट्टी सर करणार या गोष्टीचं।